नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण कंटिन्युअसली पाहत असाल की जसं मी तुम्हाला सोमवारच्या म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की मार्केट सध्या काय मुवमेंट करतंय आणि याच्यामध्ये सध्या काय चालू आहे, कसं पॅटर्न बनवलं जातोय. तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, मार्केट हायर हायर हाय हायर लो बनवत बनवत चाललंय बघा. इथे इथे हाच पॅटर्न, इथे पुन्हा इथे इथे पुन्हा एकदा इथे. तुम्हाला मी ग्राफच्या माध्यमातून पण दाखवतो. हे बघा, पॉसिबली आता मार्केटमध्ये अशी आहे पॉसिबिलिटी की मार्केट आता अजून खाली येऊ शकतं, कारण की हा जो पॅटर्न बनलेला आहे, कंटिन्युअस पॅटर्न जो बनतोय, जसं तुम्ही इथं पाहू शकता. याच्यानुसार आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर आजचा लो म्हणजेच काय 22,600 ते आजचा हाय म्हणजेच 22,600 हा आपला हा लो होता. हाय आहे ऑलमोस्ट 23,000. हा आपला आजचा हाय आहे. ओके, तर आता या 400 पॉईंट मध्ये आज मार्केटने हे केलेलं, मार्केटने मुवमेंट दिलेली आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल की काल गॅप अप झालं. काल मार्केट क्लोज झाल्यानंतर एक स्पाइक आली मोठी, आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं की एक चांगली मुवमेंट आली रात्री. आणि आज याच्यामध्ये काय होणार आहे किंवा आज काय झालं, मार्केटनी एक हॅमर टाईप पॅटर्न इथे बनवलेला आहे. म्हणजे हा एक बुलिश पॅटर्न आहे आणि हा एक सपोर्टच्या जवळ बनवलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचंय की उद्या समजा मार्केट ओपन झालं आणि त्यानंतर जर फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप अप ओपन झालं, म्हणजे फ्लॅट टू गॅप अप म्हणजे काय, फ्लॅट म्हणजे 20-30 पॉईंट असेल, 23,010-20 जवळ किंवा 23,050च्या जवळ मार्केट ओपन झालं, त्यानंतर तिथे दोन पॉसिबिलिटीज आहे, लक्षात घ्या. 23,050च्या जवळ इथे एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला तर तुमचं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 22,600, म्हणजेच एक तुम्हाला 400 पॉईंटचं डाऊन साईडचं टार्गेट मिळू शकतो. किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर वर गेलं आणि याचा हाय ब्रेक केला 23,050, तर आपलं त्यानंतर अपसाईडचं टार्गेट ऑलमोस्ट असणार आहे 23,400 किंवा 350 ते 400 या रेंजमध्ये आपलं अपसाईडचं टार्गेट असणार आहे. 350 ते 400 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथं उद्या अचीव्ह होऊ शकतं. परवा मार्केट बंद आहे, त्यामुळं सेन्सेक्स एक्सपायरी ही उद्याच होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये उद्याही खूप चांगल्या मुवमेंट ह्या येऊ शकतात. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि डाऊन साईडला यायला लागलं, फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला यायला लागलं, तेव्हा आपल्याला काय करायचं, फ्लॅट म्हणजे आता 22,950 समथिंग चालू आहे, तर आपल्याला काय करायचं, 22,870 ही जर लेवल ब्रेक केली तर त्यानंतर आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 22,620 समथिंग. म्हणजे याच्यातही आपल्याला काय मिळणार आहे, एक 200-250 पॉईंटचं टार्गेट इथं आपल्याला इझिली मिळू शकतो. फ्लॅट ओपन होऊन 22,870ची लेवल जर ब्रेक केली, त्यानंतर डाऊन साईडचं टार्गेट आपलं हे राहणार आहे. समजा मार्केट गॅप डाऊन झालं, उद्या 150-200 पॉईंट मार्केटने पुन्हा एकदा गॅप डाऊन झालं, तर त्या केसमध्ये काय होणार आहे की मार्केटमध्ये आपण काय करायचं, तेव्हा जेव्हा खूप मोठा गॅप डाऊन होईल तेव्हा मार्केट या लेवलला कुठेतरी 22,600 समथिंग लेवलला सपोर्ट घेत आहे का हे पाहायचंय. कधी कधी काय होतं की मार्केट आपल्याला असं वाटतं 100-150 पॉईंट पडलं, त्यानंतर मग आपण तिथं डाऊन साईडचे पोझिशन घेऊन पुढचे 200-300 पॉईंट कॅप्चर करा, आणि नेमकं मार्केट त्याच लेवलला सपोर्ट घेऊन वर जातं. त्यामुळे असं जर मोठा उद्या गॅप डाऊन झाला तर आपल्याला काय करायचं, फक्त सिम्पली वेट करायचंय. एक तर 22,800ला पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेईल किंवा 22,600ला सपोर्ट घेईल. त्यानंतर मग मार्केटमध्ये काय मुवमेंट येते आपण पाहायचं, किंवा तिथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर मिळाला तर तो आपण तिथे ट्रेड घेऊ शकतो. हे तुम्हाला मी एक सिम्पल अनालिसिस दिलेलं आहे. आता मी एक तुम्हाला एक पॅटर्न असाही बनला की निफ्टीमध्ये तुम्ही जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, लोअर लो बनत चाललेलं आहे मार्केटमध्ये, कंटिन्युअस मार्केट खाली पडते आणि या लेवलपासून ऑलमोस्ट 26,200 पासून मार्केट आज ऑलमोस्ट 22,500 पर्यंत आलं होतं. प्री कोरोनामध्ये किंवा कोरोना जेव्हा आला होता 6 वर्षापूर्वी,
तेव्हाही अशीच कंडिशन्स होती. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला ते दाखवते की मार्केट कोणत्या लेवल्स पासून खाली आलं होतं कंटिन्युअस. अशा वेळेस काय होतं, असं अनालिसिस तुम्हाला कधी उपयोगी पडतं, जेव्हा आता तुम्ही पाहत असाल की मार्केट रोज गॅप अप गॅप डाऊन गॅप अप गॅप डाऊन हे रोजचं चालू आहे. हे पहा, कोरोनाची डेट डिक्लेअर कधी झाली, 22 समथिंग 18ला बरोबर, 20ला झाले, 22ला रविवार होता. 23ला बघा मार्केट ऑलमोस्ट 1100 पॉईंट पडलं, निफ्टी 12 ऑलमोस्ट 13% पडला होता त्या दिवशी. पण त्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट इथं नोटीस करा, हा सगळ्यात जास्त हाय बनला होता किंवा मोठी कॅन्डल इथे बनली होती बघा, ही ऑलमोस्ट 20 जानेवारीला. त्यानंतर मग मार्केट कंटिन्युअस फॉल केलं आणि जो काय हा प्रिव्हियस सपोर्ट होता इथे या लेवलला, इथने बघा मार्केट कंटिन्युअस फॉल केलं. तुम्ही बघा कोरोना डिक्लेअर व्हायच्या आधी, लक्षात घ्या, एक महिना आधी मार्केट ऑलमोस्ट 12,000 पासून पडलं ते 8,000, म्हणजे 4,000 पॉईंट ऑलरेडी वाईपआउट होते मार्केटमध्ये. मार्केटला मी कायम सांगतो किंवा सगळे जे एक्सपिरियन्स लोक आहेत ते लोक कायम सांगतात मार्केटमध्ये की मार्केट हे एक फोरकास्ट आहे. म्हणजे जसं आपण हवामान तज्ज्ञ म्हणतो की ज्याला हवानुसार कळतं की वातावरणात काय बदल होणार आहे, तसंच मार्केट आहे. मार्केटलाही कळतं की येणाऱ्या दिवसांमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी घडणार आहेत. मार्केट एकदा रिॲक्ट झालं वॉरला, ठीक आहे, पण मार्केट कंटिन्युअसली खाली पडते. जसं तुम्ही पाहिलं असेल की प्री कोरोनामध्ये बघा, म्हणजे मी एक 12 फेब्रुवारी पासूनची डेट कन्सिडर करतो, ते लॉकडाऊन डिक्लेअर होण्यापर्यंत, म्हणजेच या लेवलपर्यंत किंवा त्याच्या आदल्या दिवशी क्लोजिंग 19 मार्च, मार्केट ऑलमोस्ट 4,000 पॉईंट पडले बघा. इथनं तुम्ही इथपर्यंत पाहू शकता. त्यानंतर आता तुम्ही पहा, 3 फेब्रुवारीला 26,200 ला होतं, ते आता कुठपर्यंत पडले, ऑलमोस्ट 22,500, म्हणजे 26,300 ते मार्केट किती पडलेलं आहे, 22,500. 26,300 मायनस 22,500, म्हणजे याच्यामध्ये काय झालंय की ऑलमोस्ट आपल्याला 4,000 पॉईंट, याच्यामध्ये आपल्याला 3800 ते 4,000 पॉईंट इथे आपल्याला दिसलेले. आणि मार्केट वीकली टाइम फ्रेमला जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या सपोर्टला मार्केट आहे. जर 22,000ची लेवल ब्रेक झाली, त्याच्यानंतर दुसरा ही जी लेवल ब्रेक झाली, तर सगळ्यात लास्ट आणि खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे 21,700. 772 आहे, तुम्ही 700 धरून चला. आता या लेवल्स खूप पाहण्यासारख्या आहेत, 22,500, 22,000 आणि 21,700. या जर लेवल्स इथून पुढे जर मार्केटने होल्ड केल्या नाही, तर मार्केट डायरेक्टली आपल्याला कुठे मिळू शकतं, 19,300 ला. मग आता इथे घाबरून जायचं कारण आहे का, तर अजिबात नाही. याच्यासारखी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी कुठे नाही, कारण की मार्केट जेवढ्या जोरात खाली येतं तेवढ्या जोरात वरही जातं. आता मंथली टाइम फ्रेमला पण पहा, हा सपोर्ट जसं मी तुम्हाला सांगितलं 22,000 सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर आहे 21,700. या ज्या लेवलचं इथून इन फ्युचर मध्ये जर ब्रेक करताना तुम्हाला दिसल्या, तर यावेळेस आपल्याला खूप चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता हे झालं निफ्टीचं अनालिसिस. सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. सेन्सेक्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. सेन्सेक्स मध्ये पहा की एक हॅमर बनलेला आहे आणि बरोबर तो त्याचा हाय जो आहे तो एक रेजिस्टन्स जवळ आहे. त्यानंतर आजचा लो सेन्सेक्स मध्ये आहे 73,000 आणि त्यानंतर हाय आहे 74,500, म्हणजे एक 1,500 पॉईंटचं मुवमेंट याच्यामध्ये झालेली आहे. उद्या आपल्याला काय करायचं, मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही सेन्सेक्स मध्ये पहा, मी 1 आवर चार्टला तुम्हाला दाखवतोय. 2 तारखेपासून बघा कंटिन्युअसली एक मार्केट पॅटर्न फॉर्म करतंय. कंटिन्युअसली मार्केट वर जाते, त्यानंतर जोरदार खाली येते, वर जाते, जोरदार खाली येते, लोअर लो मार्केट बनवत चाललंय. उद्या समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा 100-150 पॉईंट गॅप ओपन झालं, तर 74,500 ची लेवल जर मार्केटने ब्रेक केली,
आपलं त्यानंतर इमिजिएट टार्गेट असणार आहे 75,200, म्हणजेच आपल्याला 700 पॉईंटचं टार्गेट याच्यामध्ये अपसाईडला मिळू शकतं. त्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि डाऊन साईडला जायला लागलं, त्याच्यामध्ये इमिजिएट एंट्री आपली असणार आहे 73,900 ला, आणि आपलं टार्गेट आपलं डाऊन साईडला असणार आहे 73,000. म्हणजे डाऊन साईडला ऑलमोस्ट आपल्याला 900 पॉईंटचं टार्गेट आहे, अप साईडला आपल्याला 700 पॉईंटचं टार्गेट आहे. या लेवल्स तुम्ही व्हिडिओ चालू असताना किंवा जेव्हा मी तुम्हाला या लेवल्स देतो तेव्हा तुम्ही मार्क करत चला, आणि त्यानंतर मग जे तुम्हाला जेव्हा मार्केट ओपन आहे तेव्हा अनालिसिस करायला खूप सोपं जाईल, किंवा तुम्ही नोट डाऊन करत जा की इथे आपली एंट्री आहे, इथे आपलं टार्गेट आहे. याच्यामध्येही तुम्ही पाहू शकता की सेन्सेक्स मध्ये तसं पॅटर्न आपल्याला हे पहा, सेन्सेक्स इथं फेब्रुवारी मंथ पासून बघा चालू होतं डाऊन, त्या दिवशी सेन्सेक्स 13% पडला तर ऑलमोस्ट 4,000 पॉईंट. तिथे पण एक मुवमेंट झाली होती आणि लास्ट सपोर्ट होता ऑलमोस्ट 25,700 ला. त्यानंतर आज सेन्सेक्स एवढी मोठी रॅली करत करत ऑलमोस्ट सेन्सेक्सचा हाय हा बनला होता 86,000ला. 50,000 पॉईंट 5,000 वर्षामध्ये सेन्सेक्स हे वर आलेले. आता आपल्यासाठी 72,600 तर ही खूप मोठी लेवल आहे. जर समजा ही लेवल मार्केट ब्रेक करत असेल, त्यानंतर आपल्याला फर्दर मोठा डाऊनफॉल अजून पाहायला मिळू शकतो, कारण की सेन्सेक्स तर खूप विकेश पॉइंटला आहे आता. 73,100 हा सेन्सेक्सचा नियरेस्ट सपोर्ट आहे. त्यानंतर 71,500 हाही खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे सेन्सेक्स साठी. या लेवल्स तुम्ही जसं मी तुम्हाला मागाशी दिल्या होत्या त्या सगळ्या लेवल्स तुम्ही व्हिडिओनुसार मार्क करा आणि तुमच्या नोट डाऊन करा. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.